नमस्कार. ग्रंथ सूक्त 17वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. सुहृदांची पुस्तकं असं सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या 10व्या सत्रामधलं आपलं आजचं पुस्तक श्रीराम नानल लिखित अमेरिकेच्या अंतरंगात. एप्रिल 2026 मध्ये चपराक प्रकाशनाने 144 पानी 300 रुपये किमतीचं प्रकाशित केलेलं पुस्तक म्हणजे श्रीराम नानल यांचं अमेरिकेच्या अंतरंगात. श्रीराम नानल स्वतः या पुस्तकामध्ये म्हणतात तसं अमेरिकेतली आयुष्यातली पहिली वारी आणि त्या वारीमध्ये आलेले अनुभव याचं शब्दांकन म्हणजे अमेरिकेच्या अंतरंगात हे श्रीराम नानल यांचं पुस्तक. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला गुगल मॅप नावाची वस्तू असते. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही अनोळखी प्रदेशात देशात परदेशात गेलं तरीही वेळोवेळी मार्गदर्शन करतील लेखी बोली दृश्य स्वरूपामध्ये अशी अनेक उपकरणं आणि माध्यमं उपलब्ध असतात. तरी सुद्धा आपल्याला अनेकदा वेगवेगळे अनुभव येतात आणि म्हणतात तशागत मन स्वदेशी आणि भूगोल परदेशी अशी ही परिस्थिती होते. विशेषतः माझ्या पिढीचे किंवा माझ्या आधीच्या पिढीची माणसं ज्या वेळेला अशा पद्धतीनं देश विदेशामध्ये जातात त्यावेळेला तिथली परिस्थिती पाहत असताना आपल्याला आपल्या देशातली परिस्थिती आणि त्याही पेक्षा सुद्धा आपल्या स्वतःच्या आयुष्यातले आपल्या लहानपणापासून आजपर्यंतच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे हे आठवत असतात. आणि त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे अनोळखी भूगोलाच्या अंतरंगात शिरत असताना कळत नकळत आपल्या डोळ्यावरती आपले अनुभव आपल्या अपेक्षाभंग याचे सुद्धा चष्मे लागलेले असतात. त्यामुळे स्वतःच्या अंतरंगात डोकवत असताना तेच भिंग बहिर्वक्र स्वरूपामध्ये केलं की मग जे दृश्य आपल्या मनामध्ये येतं अशा आशयानं अशा अर्थानं अशा दृष्टिकोनानं कळत न कळत ठरवून न ठरवून आहूत अनाहूतपण झालेलं शब्दांकन म्हणजे श्रीराम नानल यांचं अमेरिकेच्या अंतरंगात हे पुस्तक. हे पुस्तक मी घेतोय असं म्हटल्यानंतर माझ्या घरच्यांची एक गमतीची प्रतिक्रिया होती. अमेरिकेच्या अंतरंगात या पुस्तकात पुस्तक मी घेतोय असं म्हटल्यानंतर माझा धाकटा मुलगा सहज गमतीने म्हणला की नानल काकांनी या पुस्तकामध्ये वॉल स्ट्रीट रेजिंग बुल यांच्यावरती काही लेख लिहिले आहेत आणि या पुस्तकात एकापेक्षा जास्त वेळेला माझा म्हणजे चंद्रशेखर टिळक यांचा उल्लेख आलाय म्हणून ग्रंथसूक्त मध्ये नानल काकांच्या या पुस्तकाचा मी समावेश करतोय. त्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी सुद्धा आजही आपण अमेरिकेत गेल्यानंतर किंवा त्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगच्या इथे उभं राहताना आपल्याला रेजिंग बुल आठवतो, परंतु तिथेच एक आशेचं प्रतीक म्हणून असलेल्या छोट्या मुलीचा पुतळा आठवत नाही. अगदी मोकळेपणाने सांगतो, मला स्वतःला नानलांच्या अमेरिकेच्या अंतरंगामध्ये या पुस्तकाचं आवडलेलं सगळ्यात जास्त आवडलेलं वैशिष्ट्य असं आहे की नानल ज्या वेळेला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंग समोर उभे राहतात त्यावेळेला त्यांना तो न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आठवतो, त्याचा इतिहास आठवतो, झाडाखालती त्यांची सुरुवात झाली होती हे आठवतं. नानल काका खरं सांगू का, आपल्या केवळ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगातल्या इतर अनेक देशातल्या शेअर बाजारांची सुरुवात अगदी आपल्या मुंबई शेअर बाजाराची सुरुवात सुद्धा अशाच एका मोठ्या झाडाखाली वर्षानुवर्ष केलेल्या व्यवहारातनं झाली आहे. पण केवळ इतकंच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे असं नाही. आज मी तिला त्याच्यावर लेखन करत असताना ते टिकर ते लाईट ती सगळी गंमत जम्मत ही आठवते. पण यावेळेला एक लक्षात घ्यावं लागतं की आपल्यापैकी फार कमी जणांना त्या रेजिंग बुल बरोबर आपला फोटो काढायचं जरूर आठवतं, परंतु आपल्याला तिथनं काही पावलांवरती असलेलं खरं सांगायचं म्हणजे आता त्या इमारतीतच असलेलं ती मुलगी आठवत नाही. त्या छोट्या मुलीचा पुतळा हे खरं सांगायचं म्हणजे अमेरिकी बाजाराचं म्हणण्यापेक्षा सुद्धा जगाच्या सर्व गुंतवणूकदारांचं आजचं आशेचं स्थान आहे. आणि या पुस्तकातला सगळ्यात मोठा लेख त्या छोट्या मुलीच्या पुतळावरती आहे आणि त्या अर्थानं अशी आगळी वेगळी दृष्टी तिथल्या भौगोलिक स्थानावरती गुगल मॅपच्या पलीकडे जात पण भावनांच्या मॅपमध्ये पकडणारं पुस्तक म्हणजे श्रीराम नानल यांचं अमेरिकेच्या अंतरंगात. पण नानलांमधला डोळस फिरसता
कुठच्याही ठिकाणी जाताना कसं जायचं, त्याचा रूट नंबर काय, हे सांगायला विसरत नाहीत. केवळ अशा वेगळ्या पद्धतीनं आणि त्याच वेळेला सराईत पद्धतीनं किंवा ठराविक पद्धतीनं नानल न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजकडे पाहतात असं नाही. तशाच पद्धतीनं त्या टाइम स्क्वेअरमध्ये लिहितात. आणि मी एवढ्या करता म्हणलं की नानल शरीरानं त्या टाइम स्क्वेअरमध्ये असले, नानल तिथल्या त्या स्वातंत्र्याच्या पुतळ्याजवळ असले, ते नानल तिथल्या पीस टॉवरमध्ये असले, तरी नानलांच्यातला मूळचा कोकणातला, साताऱ्यातला, बँकेतला भारतीय मनुष्य जागा असतो. त्या टाइम स्क्वेअरच्या कोलाहलामध्ये सुद्धा आपण एका ठिकाणी शांतपणे डोळे मिटून उभं राहावं असं वाटावं. आणि ते वाटत असताना अमेरिकेच्या अंतरंगात असं पुस्तक लिहित असताना स्वतःच्या मनात आलेले विचार, ज्याच्यामध्ये कुठंही अमेरिका नाही, त्याचाही समावेश करावा असं वाटावं. असं अत्यंत आगळं-वेगळं पुस्तक म्हणजे श्रीराम नानल यांचं अमेरिकेच्या अंतरंगात जाताना मुळातच अमेरिका हा एक भोगवादी देश आहे. मुळातला अमेरिका ही एक साम्राज्यशाही देश आहे. मुळातल्या अमेरिकेला स्वतःची अशी संस्कृती नाहीये. निखळ आर्थिक, राजकीय, साम्राज्यवादी दादागिरी म्हणजे अमेरिका हे आत्ताच्या काळामध्ये वेगळेपणाने सांगायला हवं अशातला भाग नाही. त्यामुळे असेल कदाचित, पण नानलांसारख्या सुसंस्कृत, नानलांसारख्या सुशिक्षित आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे श्रीराम नानलांसारख्या संवेदनशील माणसांना राहून राहून असं वाटतं की अमेरिकेची शिस्त, अमेरिकेची सुबत्ता आणि भारताची संस्कृती यांच्या संगमातनं उद्याचं चांगलं काही घडू शकतं का? आणि मग हे भिंग अधनमधनं सतत वरती येत राहतं. किंवा कदाचित असं होत असेल की लोलकातनं एकच किरण फिरतो, त्यामुळे पुस्तक हे लोलक, अमेरिकेत शिरले हा किरण. पण त्या लोलकातनं किरण जेव्हा पलीकडे जातो, त्यावेळेला त्या एका किरणाची 7 रंग दिसतात. अशा वेगळ्या 7-8 भावनातनं अमेरिकेकडे आणि स्वतःकडे पाहणारं पुस्तक म्हणजे श्रीराम नानल यांचं अमेरिकेच्या अंतरंगात. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.